स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 8. खरोखरच सरस्वतीबाईंचा तो अतिशय लाडका होता. पांडुरंगावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. पांडुरंगालाही आपल्या आजीचा फार लळा होता. खेळताना किंवा अभ्यास करताना त्याला मधूनच आजीची आठवण यायची. मग पाणी पिण्याचं निमित्त करून तो आजीजवळ यायचा आणि तिला बिलगायचा. आपली आजी तेव्हा त्याला सर्वज्ञ वाटायची. अण्णा घरात नसले म्हणजे दिवसभर तो आजीलाच आपल्या मनातील शंका कुशंका विचारत असे. आजी आपल्या परीनं त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मात्र काही वेळा तिच्यावर प्रश्नांचा अतिशय भडीमार व्हायचा. मग मात्र ती लटक्या रागानं म्हणायची, याला आता शाळेत घातला पाहिजे. आजीनं नर्मदा आणि पांडुरंग यांना कधीही आईवडिलांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. त्या दोघांना आईवडिलांची माया दिल्यामुळे आपले आईवडील मुंबईला आपल्यापासून दूर आहेत असं मुलांना कधी वाटलंच नाही. आजी त्या दोघांना कधी रागवली नव्हती किंवा त्यांना कधी हाताचा धाकही दाखवला नव्हता. आजी आजोबांच्या प्रेमानं ओथंबलेल्या सहवासात नर्मदा पांडुरंग यांचा काळ सुखानं व्यतीत होत होता. तशाच प्रेमानं आजीनं आता पांडुरंगाला जवळ घेतलं होतं. पांडुरंगानं विचारलं, आजी, तूच सांगितलं होतंस ना, पाण्यात काही भिजत घातलं म्हणजे त्याला मोड येतात. अरे, सर्वच पदार्थांना मोड थोडेच येत असतात आणि पितळी किंवा चांदीच्या देवांना मोड कसे काय येणार? ते धातूचे असतात ना. पांडुरंग भाबडेपणानं म्हणाला, मला वाटलं की कशालाही मोड येतात. देवापुढे बसलेले अण्णा म्हणाले, आजीशी गप्पा गोष्टी पुरे झाल्या, आता शाळेत जायचंय. अण्णांनी त्याला शाळेत घातलं नव्हतं, परंतु त्यांच्याबरोबर शाळेत जाऊन पहिल्या बाकावर बसायचा त्याचा परिपाठ होता. थोड्याच वेळात अण्णांनी देवपूजा आवर्ती घेतली. तसे ते देवपूजेसाठी तासनतास मुळीच बसत नसत. तसलं कर्मकांड त्यांनी कधीच केलं नव्हतं. 1925 सालच्या त्या काळामध्ये समाजात कर्मकांड पुरेपूर मुरलेलं होतं. पुष्कळ लोक पूजेसाठी पुष्कळ वेळ घालवत असत. अण्णांना मात्र ते फारसं मान्य नसायचं. देवपूजा मनोभावे करावी, त्यासाठी काही वेळ अवश्य द्यावा, पण त्यामध्ये फार वेळ अडकून पडू नये असं त्यांचं मत होतं. निरक्षर लोकांना शिकवणं, विद्यार्थ्यांना घडवणं, गरजूंना मदत करणं, लोकोपयोगी कामं करणं, मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणं, अशा प्रकारच्या विविध समाजकार्यांमध्ये त्यांना देव दिसायचा. त्या देवाची पूजा मात्र ते मनोभावे करायचे. आता अण्णांचं वय झालं होतं, पण कार्यात खंड पडलेला नव्हता. अण्णा अतिशय तत्वनिष्ठ होते. अयाचित वृत्ती त्यांच्या अंगात पुरेपूर बांधलेली होती. कोणतीही गोष्ट फुकट घेणार नाही असा त्यांचा बाणा होता. तो त्यांचा बाणा इतका पराकोटीला जाऊन पोहोचला होता की मे महिन्याच्या सुट्टीतला पगारही ते घरी आणत नसत. ते म्हणायचे, मी जर सुट्टीत काम केलेलं नाही तर पगार कसा काय घ्यायचा? म्हणून ते सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा घ्यायचे. त्या कालावधीत मिळालेल्या पगारामधून बक्षिसं आणायचे आणि स्पर्धक विद्यार्थ्यांना वाटायचे. केवढी तत्वनिष्ठा त्यांनी जोपासली होती. अण्णा सरस्वतीचेही निष्ठावान उपासक होते. सरस्वतीचे पूजक होते. भारतातल्या प्राचीन ऋषी परंपरेबद्दल, त्याचप्रमाणे वेदवाङ्मयाबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. आपल्या उज्ज्वल संस्कृतीचा वारसा आपण जपला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटे. नुसता असा विचार करून अण्णा थांबले नव्हते, तर आपल्या मुलांना तसं शिक्षण देण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. त्यांचे चिरंजीव म्हणजे पांडुरंगाचे वडील वैजनाथ शास्त्री यांना त्यांनी वैदिक शिक्षण दिलं होतं. न्याय, व्याकरण या शास्त्रातही त्यांना पारंगत केलं होतं. वैदिक संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात जसा पराकाष्ठेचा अभिमान होता, त्याचप्रमाणे स्वदेशाभिमानही अण्णांच्या रोमारोमात भिनला होता. त्याचा प्रभाव संधी मिळेल तिथे ते दाखवत असत.
मग अगदी लग्नामुंजीचे समारंभही असोत. पूर्वी लग्नमुंजीच्या मंगल कार्याच्या वेळी सगळे नातेवाईक एकत्र जमत असत. मग गप्पा गोष्टी रंगत नकलाही व्हायच्या, भेंड्यांचा कार्यक्रम रंगायचा, गोष्टी किंवा उखाणे सांगितले जायचे. अशा वेळी अण्णांना कोणी बोलण्याचा आग्रह केला म्हणजे ते लगेच बोलायला उभे राहायचे. त्यावेळी त्यांचा स्वदेशाभिमान जागृत झालेला असे. सर्वांना उद्देशून ते म्हणायचे, परदेशी साखर खाऊ नका, स्वदेशीचा वापर करा. कशाला हवा आहे परदेशी कपडा? त्यापेक्षा गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाने जा. खादी वापरा, स्वतः सूत काता. यातच आपलं आणि आपल्या देशाचं भलं आहे. कोणताही कार्यक्रम व समारंभ असो, अण्णा अशा प्रकारचा उपदेश करणार हे ठरलेलं असे. पुढे तर असंही झालं की कुठलाही समारंभ असला म्हणजे काही लोक कुचेष्टेनं म्हणायचे, आता आठवले मास्तर उभे राहतील आणि सुरू होईल त्यांचं खादी आख्यान. अशा कुचेष्टेखोर लोकांकडे अण्णांनी कधीच लक्ष दिलं नाही. कारण ते जे बोलायचे त्याचं आचरण ते स्वतःही करायचे. लोकांना मार्ग दाखवताना ते स्वतः त्या मार्गानं पुढं जायचे, इतरांना आपल्याबरोबर न्यायचे. अण्णांचा असा तत्वनिष्ठ स्वभाव होता. त्यामुळे देवपूजेचं अवडंबर त्यांनी कधी माजवलं नव्हतं. म्हणूनच त्यांनी आता आपला पूजाविधी आवरता घेतला होता. मग पांडुरंगाकडे बघून अण्णा म्हणाले, आजच मी तुझ्यासाठी मास्तर बघतो. तसा कोणी मास्तर मिळाला तर लगेच तुझं घरच्या घरी शिक्षण सुरू. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. इतर कामं उरकल्यानंतर अण्णांनी पांडुरंगाच्या अंगावर खादीचे पांढरे शुभ्र कपडे चढवले. मग अण्णांचं बोट धरून पांडुरंग त्यांच्याबरोबर घराबाहेर पडला. अण्णा बाजारपेठेतून बाजारहाट करून निघाले तेव्हा तिन्ही सांज झाली होती. बाजारपेठेतल्या दुकानांमधून दिवाबत्ती झाली होती. छोट्या दुकानांमधून ढणढणे किंवा छोटे तेल दिवे तेवले होते. त्यांचा पिवळसर अंधुक प्रकाश स्वतःपुरताच पडला होता. त्या दिव्यांच्या प्रकाशात अंधारच उजळून निघत होता. दिव्याभोवतीत छोटे छोटे किडे घिरट्या घालत होते. दिव्याच्या ज्योतीचा चटका बसल्यानंतर ते किडे दिव्यालगतच्या भाजीच्या टोपल्यांमध्ये मरून पडत होते. अण्णांची खरेदी आधीच झालेली असल्यामुळे निर्भेळ भाजी त्यांच्या वाट्याला आली होती. इतर वस्तूंची खरेदी झाल्यानंतर ते लगबगीनं घराच्या वाटेला निघाले. बाजारपेठ ओलांडून गेल्यानंतर ते घराच्या दिशेनं डावीकडे वळाले. त्यांचं लक्ष उजव्या बाजूच्या लालजी शेठांच्या दुकानाकडे गेलं. लालजी शेठ दुकानालगतच्या ओट्यावर उभे होते. दुकानातल्या मंद प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर त्यांची काळपट आकृती उठून दिसत होती. अण्णा त्या दुकानाजवळ जाऊन पोहोचले तेव्हा शेठजींनी ओरडूनच विचारलं, कोण? आठवले मास्तर का? काय म्हणताय लालजी शेठ, आज एवढ्या उशिरानं? अहो, उद्या वैजनाथ येणार आहे मुंबईहून, म्हणून जरा बाजार करून आलो. शाळा सुटल्यावर गेलो होतो ना, म्हणून उशीर झाला. तुमचे वैजनाथ शास्त्री बी तुमच्या वेळी हुशार निघाले. मुंबईतच असतात ना ते? हो. आता तिथे काय करतात? पाठशाळा चालवतो. त्याचे मामा आहेत ना तिथे, गोडसे मामा, त्यांचीच पाठशाळा आहे. असं का? आणि तुमचे दुसरे चिरंजीव काय करतात? आमचा नानू ना, तो वैद्यकीय शिक्षण घेतोय. म्हणजे तो हुशार दिसतोय. अण्णा ठामपणाने म्हणाले, नाही, वैजनाथ अतिशय हुशार आहे, म्हणून त्याला वैदिक शिक्षण दिलं. इंग्रजी शिक्षणापेक्षा वैदिक शिक्षण घेण्यासाठी अधिक तैलबुद्धीची आवश्यकता असते. संस्कृत शिकणं इतकं सोपं नाही लालजी शेठ. इंग्रजी शिकायला काय, जानवं कानावर ठेवलं की तेवढ्या वेळात इंग्रजी शिकता येतं. त्यांच्या विनोदावर लालजी शेठ खळखळून हसले. हसतच ते म्हणाले, आम्हाला वाटलं तुमचं भिक्षुकीचं शिक्षण सोपं असेल. भिक्षुकीचं शिक्षण सोपं आहे. 4 वैदिक मंत्र आणि काही धार्मिक ग्रंथ शिकवले म्हणजे झाला तो मोकळा भिक्षुकी करायला. लालजी शेठ, भिक्षुकीसाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं आणि वेदविद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं. वैजनाथनं वेदविद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेतलंय. आम्हाला काय तुमचं ते शिक्षणातलं कळत नाही बघा.
बरं ते जाऊ दे. ज्याचं त्याचं काम त्यांनी करावं. आजची दुकानदारी संपली का तुमची? अहो कुठली संपायला? सगळीच ओळखीची गिरायकं. पहाटे एकदा दुकान उघडलं की रात्री 9च्याला बंद. पैसा मिळवायचा म्हणजे हे सगळं करावंच लागतं लक्ष्मणराव. लालजी शेठांच्या बोलण्यावर अण्णा गालातल्या गालात हसले. मनाशी म्हणाले, तुमच्यासाठी पैसा का पैशासाठी तुम्ही? पैशाखेरीज मिळवण्याजोगं जगात आणखी खूप काही आहे. लालजी शेठांचा निरोप घेऊन ते निघाले. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.